आर.टी.ई. प्रवेशाच्या ऑनलाईन नोंदणीला स्थगिती का देण्यात आली आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, उच्च न्यायालयात निर्णय पुन्हा राबवावी लागणार संपूर्ण प्रक्रिया। कारण की राज्य सरकारने आर.टी.ई. प्रवेशाच्या नियमावलीमध्ये केलेले बदल नियमाच्या बाहेर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर प्रवेशाच्या नोंदणीला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागापर्यंत बुधवारी संध्याकाळपर्यंत शिक्षण विभागाकडून कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। त्यामुळे आर.टी.ई. प्रवेशाच्या नोंदणीची समरावस्था अद्यापही संपलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे। राज्य शासनाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायदा 2009 नुसार आर.टी.ई. खाजगी आस्थापनांच्या शाळांमध्ये 25% जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम होता। मात्र यावर्षी शासनाने आर.टी.ई. शाळा आणि नोंदणी संदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे। त्याचा परिणाम ऑनलाईन नोंदणीवर झाला। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला मोफत शिक्षण हक्क आहे। त्यामुळे राज्य शासनाने केलेली दुरुस्ती ही कायद्याचे मूलभूत तत्त्वे कमकुवत करून शिक्षणात असमानता आणणारी असल्याचा दावा केला होता। यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने कायद्यात केलेल्या बदलास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला। तसेच शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिला आहे। सध्या सुरू असलेल्या आर.टी.ई. प्रवेशाच्या ऑनलाईन नोंदणीची मुदत 10 मे पर्यंत आहे। शासनाने मागील वर्षी नोंदणी केलेल्या अनेक शाळा आर.टी.ई. प्रक्रियेतून बाद केलेले आहे। त्यामुळे जुन्या नियमानुसार पुन्हा एकदा शासनाला या शाळांची नोंदणी करून घ्यावी लागेल। त्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबवावी लागणार आहे। मात्र सोमवारी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत शासनाकडून नोंदणी संदर्भात कोणत्याही प्रकारचा आदेश निघाला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। चुकीच्या धोरणाचा प्रवेशाला फटका मिळालेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता नव्याने ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 15 जूनपर्यंत चालण्याची शक्यता आहे। त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जुलै अखेरपर्यंत चालेल। राज्यातील CBSE माध्यमांच्या शाळा 1 एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत। राज्य शासनाच्या शाळा 15 जूनपासून सुरू होतील। शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत चालते की काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे।